कृपा करून सोडा त्यांना. काका प्लीज त्यांना सोडा, मला बोलायचं त्यांच्याशी. सोडा रे त्याला. तुझ्या आईला रे. तुझा अड्डा नाही, बाईंचं घर आहे. बाईंना किंवा पोरीला जरा जरी धक्का लागला ना, तू असशील तिथून तुला हुडकून काढीन आणि कुत्र्याच्या मौतीनं मारेन. लक्षात ठेव. ही गौरी तुमची मुलगी आणि मी तिची आई. तिचं लग्न ठरलंय आणि तुम्हाला कन्यादान करायचंय. काय? चालत असलेली वाट चांगली नाहीये, तुम्हाला सुद्धा माहितीये. ही एक संधी आहे. तुमच्या एका कृतीमुळे ही पोर सुखी होईल आणि तुम्हाला सुद्धा पुण्य लाभेल. माफ करा मला. इतकी दृष्ट लागण्यासारखी नाती असताना सुद्धा मी मात्र वटवाघळासारखा उफराटात जगत आलो. पण मी लग्नाला येणार. मी लग्नाला येणार आणि पोलिसांच्या स्वाधीन होणार. तुम्ही तयारीला लागा. मी लग्नाला येणार, कन्यादान करणार आणि पोलिसांच्या स्वाधीन होणार. तुम्ही तयारीला लागा. हो. आनंद, 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 आनंद. काय झालं? काय झालं मम्मी? एनिथिंग सिरियस? आम्हाला तुझ्या आणि गौरी बद्दल तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मम्मी प्लीज, आता अजून काही काढू नका. मी आधीच तुम्हाला सगळी सिच्युएशन सांगितली आहे. प्लीज मम्मी. अरे ती काय सांगते ते ऐकून तर घे. बोला, ऐकतोय. आम्ही तुझा आणि गौरीचा साखरपुडा करायचं ठरवलंय. दिशा टेकाळे, मी जर तिथं काही केलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. अशी गेम सारखी सारखी होत नसते. त्या देशमुखांच्या घरचं चमच्याने भांडी पळवली ना तरी 10 बँकेचं खबाड मिळेल आपल्याला. पण त्यांनी पोलिसांना कळवलं तर? पिल्लोबा, कन्यादानापर्यंत आपल्याला डेंजर नाही आणि आपण कन्यादान होऊच द्यायचं नाही. काय भाऊ, लेकीच्या लग्नात दरोडा घालणारा तू पहिलाच बाप असशील नाही? होय होय. पिल्लोबा, आपल्या सारख्यानी असल्या भानगडीत पडायचं नसतं. कन्यादान व्हायच्या, झटका मारायचा आणि जिंदगीभर मेजवानी झोडायची. पण भाऊ काही घोळ झाला तर? तर घोळ घालणारा तरी जित्ता राहील, नाही तर मी तरी. मग ठीक आहे. होय होय. कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. अभिनंदन. हो, तुमचं सुद्धा. थँक्यू. सुशीलाबाई, त्या दिवशी तुम्ही इथे आलात तेव्हा नकळतपणे मी तुमचा खूप अपमान केला. मला माफ करा. अहो, माफी काय मागताय? तुम्ही फक्त चौकशी करत होता. अहो, आनंदने आम्हाला सगळं सांगितलं तेव्हा लक्षात आलं. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना. बघा ना, त्यामुळे गौरीचे पप्पा सापडले. अरे हो हो. गौरीचे पप्पा कधी येणार आहेत? ते लग्नाच्या दिवशी सकाळीच येणार आहेत आणि मग इथून ते तुरुंगात. तुरुंगात? हो, दरोडेखोर आहेत ना ते.
बापूंनी सांगितलं नाही तुम्हाला? हा? काय का तुम्ही फारच विनोदी बाबा. आता सॉरी म्हटलंय ना तुम्हाला. म्हणजे एनिवे, आम्हाला आमच्या घरची लक्ष्मी मिळाली. तुमच्यामुळे हे दिवस बघायला लागतायत. ही असली कामं करून आता पोटं भरावी लागणार आहेत. अरे माझ्यामुळे काय बस मध्ये बॅग विसरला तू? बॅग विसरलो, मग जरा आठवण करून द्यायला काय झालं होतं? तुला मी 1000 वेळा सांगितलंय नजर की भूल. नाना, अरे बॅग गुल, तू काय समजलास? मी कशाला काय समजू? मला खूप भूक लागले, काहीतरी खायला. काही पैसे बिसे नाही आहेत, काही खायला मिळणार नाही आता तुम्हाला. मला पाहिजे ते. पैसे संपले होते ते. मग हे घड्याळ विक. अरे याचा कोण 2 रुपये तरी देईल का? चुन्याची डबी म्हणून वापरते आता. काय बोललास? परत माझ्या पोटात मार. दादा, जोशी सापडली ना. आत्या ग. मुलगी क्रमांक 70 लाजत मुरडत आली, हो ना? पण तिनेही मला नाही म्हणून सांगितलं. अगो बाई, सलग 70 मुली मला नापसंत करतात म्हणजे काय? मग मी त्या रात्री खूप विचार केला. मग माझ्या युक्तिबाज डोक्यात आलं की देव आम्हाला शिक्षा देतोय. का रे? हे नाना, अरे अरे हो हो दादा, तू जेव. यांनी आणि आजी आजोबांनी तुला म्हणजे आपल्या स्वतःच्या लेकीला घराबाहेर काढलं. त्यानंतर एकही बाई घरात टेकली नाही. म्हणजे तू गेलीस, आई गेली, आजी गेली, चंद्री सुद्धा गेली. नाना चंद्री कुत्रा होता. ती कुठे होती? नाना चंद्रवदन त्याचं नाव. तू मला विचारते कुठे होती? बरं, असू दे दादा, तू जेव. बर पुढे. मग चंद्रीही गेला. हा गौरी, इकडे ये ना. कशा? अगं ये इकडे ये. मग मी ठरवलं तुला शोधायचं, तुझी माफी मागायची. आत्या, आत्या आम्हाला माफ कर, आम्हाला माफ कर आत्या, अरे, माफ कर अरे आत्या. बॉबी, उठ 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 उठ, रडू नकोस. दादा तू जेव. नाही माझी झालं, मी हात धुवायला जातोय. बाबी आता रडू नको, रडू नको आता. हे बघ, आपल्या तायडीचं लग्न आहे ना आता. तुला खूप कामं करायची आहेत काय? हो ना, मग तू काही काळजीच करू नकोस. मी जाम युक्तिबाज आहे, पटापट सगळी कामं करेन. पुढे या नाना, थोडं पुढे या. हा चला, आता त्या बाजूला चला. त्या तिथे गेल्यावर मी तुझ्या खांद्यावर बसणार आहे. हो बरं बरं, चला 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 आधी लवकर, चला लवकर. कल्याण साखरी सोन्याची ही पोरी कोणाची? कल्याण साखरी सोन्याची ही पोरी कोणाची? आंटी, इसको कहाँ पे रखूं? वो स्वयंपाक घर में वोटा के वर रखो. गौरे, मी जरा जाऊन येते ग. आता कुठे निघालीस ग? अगं एक महत्वाचं आमंत्रण करायचं राहून गेलंय. 1 मिनिट. काय ग? मम्मी, गौरे, काय झालं? सगळं ठीक होईल ना ग मम्मी? भीती वाटते मला. तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे ना. अगं आणि ते काका का नाही आले ते बघ ना, फोन कर त्यांना जरा. जा, मी पटकन जाऊन येते. हा हॅलो काका, गौरी बोलतेय. कशी आहेस गौरी? बरी आहे. हे काय काका, आज तुमच्या लेकीचं लग्न आणि तुम्ही अजून घरीच? लवकर या बघू इकडे. येताय ना? नक्की. प्रेमात पडतात, लग्न करतात, निघून जातात. आई बापाची वाट